जिजाऊ माँसाहेब यांचा इतिहास सांगावा तेवढा कमी आहे. आज स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण वाढत आहे आणि हे प्रमाण 1000 मुलांमागे 850 मुलींचं प्रमाण आहे. हे प्रमाण जर आपल्याला वाढवायचं असेल तर स्त्रीभ्रूण हत्या थांबलीच पाहिजे. मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी त्या दिव्यातली ज्योत असते. मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी त्या दिव्यातली ज्योत असते. मग गर्भामधल्या कन्येमध्ये जिजाऊंचंच रूप पाहणा, जिजाऊंचंच रूप पाहणा. आमची आई म्हणते बाळ शिवबाच व्हायचं असतं. आमची आई म्हणते बाळ शिवबाच व्हायचं असतं. सहलीला जाताना बसमध्ये पुढे नाही मागे नाही मधोमध बसायचं असतं. पुढून गाडी ठोकली काय मागून गाडी ठोकली काय मधल्याने मात्र सुरक्षित राहायचं असतं. आणि आमची आई म्हणते बाळ शिवबाच व्हायचं असतं, बाळ शिवबाच व्हायचं असतं. आजचे जिजाऊ माँसाहेब आजचे शिवाजी महाराज काय करतायत? आजचे शिवाजी महाराज वडिलांना घराबाहेर काढतायत. बाप काढतो घराबाहेर, दारात रडते आई पण. बाप काढतो घराबाहेर, दारात रडते आई पण. आणि दररोज म्हणतो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. आजचे मुलं काय करतायत? नाचू कीर्तनाचे रंगी लावू ज्ञानजीत जगी असे म्हणणारे संत नामदेव आम्हाला पाहायला मिळायचे. आजची पोरं म्हणतात आवाज वाढव डीजे तुझ्या आईची शपथ आहे, आवाज वाढव डीजे तुझ्या आईची शपथ आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आम्हाला पाहायला मिळायचे. आजची पोरं म्हणतात तुम्ही आम्हाला तंबाखू द्या आम्ही तुम्हाला चुना देतो. ही आजची परिस्थिती वास्तव आहे. अरे आजच्या मुली मम्मी की परी पापा की परी म्हणून जगल्यापेक्षा जिजाऊंची वाघीण बनून जगा ना. जिजाऊंची वाघीण बनून जगण्यात तुमचा अभिमान वाढेल. अरे कुणाला शितलीचं लागीर झालं तर कुणाला आज्याचं लागीर झालं, कुणाला शितलीचं लागीर झालं तर कुणाला आज्याचं लागीर झालं. पण अभिमानाने सांगावंसं वाटतं ज्या माऊलीनं स्वराज्य घडवलं अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचंच आम्हाला लागीर झालं. एवढंच सांगावंसं वाटतं. रयतेसाठी लढ पोरा असा त्या आईचा आवाज होता. रयतेसाठी लढ पोरा असा त्या आईचा आवाज होता. त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना वंदन करते. आणि एवढंच सांगते दगडालाही फुटेल पालवी असा शब्दामध्ये प्रभाव पाहिजे. दगडालाही फुटेल पालवी शब्दामध्ये एवढा प्रभाव पाहिजे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊंच्या विचारांचाच लढा पाहिजे, जिजाऊंच्या विचारांचाच लढा पाहिजे. धन्यवाद.